शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर जैन बोर्डिंगच्या संदर्भातला जो विषय आहे तो तुम्ही लावून धरलाय, त्यावरती थेट मुरलीधर मोहोळ यांना तुम्ही निशाणा साधलाय. पण मात्र मुरलीधर मोहोळ असं म्हणतायत की ज्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल आहेत मी अशा व्यक्तीवरती बोलणार नाही, कारण की माझ्यावर एकही गुन्हा नाही, असं त्यांचं वक्तव्य आहे. मी काय म्हणतो, त्यांचं वक्तव्य मी काय ऐकलं नाही, पण ते जर सगळ्यावर बोलतात तर मग जैन मंदिरावर बोलले पाहिजे. त्यांना उत्तर मी त्यावेळेला देईन की त्यांनी ते उत्तर दिल्यानंतर. माझ्यावर काय आहे मी ठरवलं की मी सगळं तुम्ही म्हणता ते मला अप्रूव्हल आहे, पण तुम्ही जैन मंदिरावर काय ते पहिले बोला. माझ्यावर काय बोलायचं त्याच्यापेक्षा जैन मंदिर आम्ही मुक्त करणार आहोत का नाही ह्याच्यावर बोललं पाहिजे. तुम्ही म्हणतायत की जे काही त्यांचे व्यावसायिक मित्र आहेत त्यांच्या ज्या काही गाड्या वापरल्यात, मात्र मुरलीधर मोहोळ या सर्व गोष्टीला साफ इन्कार करतायत की मी अशा पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत त्या काही वापरल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं. त्याचे पुरावे दिलेत, लोगो दिला आहे, त्याचे गाडी नंबर दिले, ज्याच्या नावावर आहे त्याचं सगळं त्याच्यामध्ये सगळंच दिले आहे. तर ह्याच्या पुढं काय देऊ शकतो मी. तुम्ही मात्र सातत्याने आरोप करताय, मात्र मुरलीधर मोहोळ आहेत ते सर्व जे आरोप आहेत ते नाकारतायत. माझा काही संबंध नाही या मताशी, ते कायम ठामत. ते माझ्यावर मी काय म्हणतो जैन मंदिरावर बोलतो, मी मोहोळवर बोलत नाही. ते माझ्या वैयक्तिक बोलले तर त्यांचं तर मग हातवरच काढेल. मग त्यांच्यावर गुन्हे आहेत का नाही, ते कुठं बसत होते, कुठं उठत होते, कुठला पब चालवत होते, मी बोललोय का कधी? वैयक्तिक बोललोय का? मी वैयक्तिक त्यांच्यावर टीका करत नाही. मी जर वैयक्तिक माझ्यावर कोण आलं तर मग त्यांचे सगळं मग पंचपत्रच मग त्यांना पाळता भोय थोडी करेल. वैयक्तिक बोलतोय का? माझ्या वैयक्तिक ज्या केसेस आहेत त्याच्यात जे काय ते काय जे आहे ते मी माझ्यावर वैयक्तिक बोललं तर मग वैयक्तिक बोलन. त्याची तयारी त्यांनी ठेवा तुमच्या माध्यमात. मी वैयक्तिक बोलायला सुरुवात केली की त्यांना घर सोडून जावं लागेल कोथरूडमधनं. तुमच्यावरती वैयक्तिक टीका करून त्यांना म्हणजे रवींद्र धंगेकरचा आवाज दाबायचा आहे का? मी बसत नाही. मी त्यांच्या माहितीप्रमाणे मी सगळं त्यांचे माझ्यावर केलेले आरोप मी मान्य केलेत. ते कोर्टात काय जे काय कुठं काय होणार ते होणार आहे, कसे झाले काय झाले हे जगाला माहिती आहे. पण तुमच्यावर जर बोलायला सुरुवात केली, तुमचे पबचे व्यवसायापासनं तर तुमच्या बारमध्ये काय चालतंय, तुम्ही कुठं काय करताय, जर बोलायला सुरुवात केली आणि तिथले फोटो पाठवले तर मग तुम्ही रडू नका, मग तोंड लपून पाळायची वेळ येईल. केंद्रीय आपण बघू शकतोय की मुरलीधर मोहोळ हे गोखलेंशी माझे संबंध आहेत, मित्र आहेत असं म्हणतायत. मात्र जैन बोर्डिंगचा जो विषय आहे या विषयावरती मात्र ते बोलताना दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.